का? चाऊमिन काय असतं? चाऊमिन ना, चाऊमिन हा एक लहान मुलांचा खेळ असतो. कांदे जरा आपले हे म्हणजे असे समोरचे असे कान पकडायचे असतात आणि म्हणायचं असतं चाऊ माऊ गरे खाऊ आडावरचे पाणी पिऊ. गरे कसले खाताय? चायनीज पदार्थ आहे तो काहीतरी. चायनीज पदार्थ आहे का? हा, तो काय असतो? नाही ते नाही माहिती. चायनीज लोक आहेत ना, 4 पायाचं टेबल आणि खुर्ची सोडून 4 पायाचं वाटेल ते खातात. थांबा जा. तिकडे आहे का? अरे वा, भाज्या असतात त्याच्यात. थँक्यू. सकाळी सकाळी धनलाभ. चाऊमिनच्या भाज्या आणायला दिलेल्या आहेत, भाज्या घेऊन या. हो पण काय, कुठल्या भाज्या आणू? काय सांगू त्या भाजीवाल्याला? त्याला सांगा चाऊमिन बनाने काय भाजी दो. हिंदीत सांगू? चायनीज असलं तर चायनीज मध्ये सांगणार? नाही नाही, हिंदीत. बाबा. हा काय बाबा नाश्ता करून घ्या. हो हो, गरम गरम थालीपीठ खाऊन हो हो, चहा ठेवते. हो चालेल. आई तुम्हाला पण आत्ताच देऊ ना नाश्ता? काय ग, तू एकटी का करतेस? वानंदी कुठे गेली? ती आत्ताच मार्केटमध्ये गेली आहे आणि सगळं आवरून तिनेच दिले आणि मग गेली. पण स्वतः कशाला गेले मार्केटमध्ये? भाऊजींच्या आवडीच्या भाज्या आणते म्हणाली. आपल्या नवऱ्याला काय आवडतं हे माहितीये का? कळेल हळूहळू, अजून नवीन आहे ना ती. अजून नाही म्हणजे तुम्हाला फोन करणार आहे म्हणाली. मला कशाला? भाऊजींच्या आवडीच्या भाज्या विचारायला. हा, जा बाहेर जाऊन या. एवढं संपवतो, भूक लागलेला. भूक तर सतत लागलेलीच असते आणि रिकाम टेकड्या माणसाला ना जरा जास्तीच भूक लागते. खाणं कुठेही पळून जात नाही आणि असंही थालीपीठ गार चांगले लागतात. जा. बाबा कुठे जात आहे? तुला सगळ्या गोष्टी सांगायलाच पाहिजे का कुठे जातात आणि काय करतायत? नाही आई, स्वानंदी बाहेरच आहे ना. काय हवंय ते तिला सांगा, म्हणजे त्यांना शांतपणे नाश्ता करता येईल. तुलाच ग बाई, तुलाच काळजी हो सासऱ्याची. बाकीच्यांना मी इथे रिकाम टेकडा वाटतो, पण त्याच्या हे लक्षात येत नाही. इतकी वर्ष हे सगळं वैभव मीच टिकून ठेवलंय. ते विसरतात हे बोलणारे. ते तिने घेतले. बापाच्या बाहेर जाऊ नका, सांगितलेली कामं करा. जा, जाऊन या. खाणं कुठेही पळून जात नाहीये. पळून नाही जाते ग, पण जेव्हा भूक लागले तेव्हा मिळाला तो उपयोग ना. आता जाताय की? हा काय, निघालोच आहे. बाहेरच खात. आलो आलो. जा. यार काहीतरी गरम गरम खायची इच्छा झाली. भाजी तोही करते. मी पण नाही, तुम्ही नेहमीच किचन मध्ये असता, पटकन करून आणते. हा कळली. आगापासून पण घेऊन येतात ना. हो पटकन आणते. हो जा जा जा. कशाला? अगं काय चाललं तुझं? हा, आणि तुम्ही दोघं वर का नाही आला? किती मज्जा येते. त्यांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितलंय. तुमचं वय एन्जॉय करायचं, आमचं काय, आम्ही इथेच बरे आहोत. वयाचं काय त्यात? मला आवडत नाही ग पावसात भिजायला. आणि तू आत्ता का खाली आलीस? यांनी काहीतरी गरमागरम खायला घेऊन यायला सांगितलं. म्हटलं भजी करू. बर, मी पटकन भजी करून आले. हळूहळू.
अरे सरकायला होते. हॅलो, हॅलो बायको, अगं काय करतेस? तुम्ही कच्चीवरनं कसले फोन करताय? अगं जोरात सर आली आहे, तू ये ना वरती. मला भिजायचं तुझ्या बरोबर. अहो तुम्हीच मला खाली पाठवलत ना. तुम्हाला बायको हवी की भजी? दोन्ही पण, लवकर ये. बरं ठीक आहे, 10 मिनिटात आले. हा ऐक ना, हे बघ, पावसाच्या अशा बेभान सरी मिस करायच्या नसतात, कळलं का मिसेस? हो, बरं मग त्यांना सांगा बरसत राहा, माझी बायको येते. आणि ती भिजल्यावर खूप सुंदर दिसते. काय हो तुम्ही आता असं बोलत राहिलात ना तर भजी पण येणार नाही आणि पाऊस पण जाईल. नाही, तू ये लवकर, ये लवकर, ये. बाय. बरं ठीक आहे, आले. बाय. आई मी करते ना, ते तुम्ही वर जा. हो, पण कांद्याचीच भजी करणार आहेस ना तू? इंधनला तीच आवडतात. नाही, बटाट्याची पण करणार आहे, भाऊजींना आवडते ना. मी मदत करते ना, पण तुला एकटी कशाला करत राहतेस? आई भजी करायला कितीसा वेळ लागतो, मी करते ना. तुम्ही वर जा बघू. नक्की हो करशील ना एकटी? हो बर आओ, चला या लवकर. हो लगेच आले. पाणी पाणी झालं का सगळं? सॉरी पण खूप धमाल येते वर. हो, आटपणी ये ग लवकर. हो. पण काय ललिता, स्वानंदी वर चला म्हणाली, तू लगेच वर जायला निघालीस. तिथे काय आपल्याला कायमचं वर पाठवायचा प्लॅन करतेच आहे. मी उगाच वर नाही आलेली. जरा गप्प बसा आणि मजा बघा. फक्त एक करा, स्वानंदीची भजी घेऊन ये ना, ती खाऊ मात्र नका. जमणार नाही. हा, फार मस्त पाऊस पडतोय, थंड हवा, गरमागरम भजी. तर तुझं डाएट वगैरे काय ना, तुझं तू करा, मी भरपूर खाणारे भजी. खाच मग. तुम्ही दोघं इथे काय करताय? चला ना. अगं नाही, ही म्हणाली की स्वानंदीच्या हातात भरपूर सामान असेल म्हणून थांबलं ते इकडे. हो घेते बाबा, चला. आता खा, चला. हा, आणि गरमागरम भजी सुद्धा घेऊन आले. किती भिजलात रे. चला सुरुवात करा. गरमागरम. हळवा गरम रे. गरम आहे. वाव, स्वानंदी बटाटा भजी मस्त. गरम आहे रे, गरम आहे. ए आता बोलण्यात वेळ घालू नका. पावसाची मोठी सर आली ना, सगळ्या भज्यांचा लगदा होऊन जाईल. हो, तुम्ही फार खाऊ नका, सांगितलेलं लक्षात ठेवा. हो. आई त्यांना खाऊ दे ना, उद्या जास्त वॉक करतील बाबा. उद्या जास्त वॉक करा. हो नक्की करणार. भाऊजी जरा तुम्ही सावकाश, गरम आहे, तोंड भाजेल. स्वानंदी काय केलंय तू? हे सगळं आपण सिद्ध कसं करायचं? म्हणजे आई बाबांनी दागिने विकलेत हे नक्की आहे, पण आपल्याकडे पुरावा कुठे आहे? तो आता तू शोधून काढायचं बाळा. निलिमा जागीरदार इथेच राहतात ना? मीच निलिमा जागीरदार. तुमचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनला नोंदवली होतीत ना? त्या दागिन्यांचा तपास लागलाय.